GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। रेडगाव परिसरातील हजारो केळीची झाडे जमीनदोस्त, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, जवळा, पांचाळ, वडगाव, रेडगाव आदी भागात पावसाचा तडाखा। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वडगाव, रेडगाव, जवळा, पांचाळ परिसरात 13 जून रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक शेतातील तोडणीसाठी तयार असलेली हजारो केळीची झाडे आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। डोंगरकडा, वडगाव, रेडगाव, जवळा, पांचाळ, सुकडी, वीर, भाटेगाव, वरुड, हिवरा, जामगव्हाण आदी गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत जोरदार वारे आणि पावसाचा तडाखा बसला। वादळी वाऱ्याच्या वेगामुळे शेतामध्ये उभी असलेली आणि सध्या काढणीच्या अवस्थेत असलेली केळीची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली। काही शेतांमध्ये संपूर्ण केळी बागा जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। केळी ही परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक मानले जाते। पीक उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता, मात्र एका रात्रीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे सर्व परिश्रम वाया गेले आहेत। हॅलो कलेक्टर साहेब, नमस्कार सर। नमस्कार सर। काय नाही, याच्यामध्ये आपल्या कळमनुरी मतदारसंघामध्ये डोंगरकडा आणि जवळा, पांचाळ दोन्ही सर्कल आहेत। ओके सर। हाँ, अभी एक 15-20 मिनट में इतना हवा पानी हो गया, पूरा वहाँ पे केली का बाग है साहब। मी सर पंचनामा करून घेतो। लगेच तहसीलदार साहेबाला सांगा साहेब, आणि ताबडतोब पंचनाम्यासाठी पाठवा, कारण की लोकांचे पूर्ण 5-5, 10-10 हजार साहेब पूर्ण झाडं झोपीच गेलेत। नाही, मी करून घेतो सर। हा, जरा प्लीज सर। ओके। येस सर। सर नमस्कार। सर नमस्कार तहसीलदार साहेब। सर आता कलेक्टर साहेबाला बोललोय, जवळा, पांचाळ आणि डोंगरकडा या दोन्ही सर्कल मध्ये एक हवा पाणी झालं। सर त्यामध्ये सगळे केळीचे जे आपले फळ आहेत ते सगळे टोटल झोपी गेलेत। सर आता कार्यकर्ते जे एवढे फोन एवढे रडायले की विचारूच नका। 2-2, 5-5 हजार झाडं तुम्हाला सांगतो खाली भोईसपाट झालेत। सर सर मी करून घेऊ पंचनामा। तर आता ताबडतोब तुम्हाला सांगतो, उद्या आपले मंडळाधिकारी, तलाठी त्यांच्या सोबत पाठवून जेवढं नुकसान आहे तेवढं तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी पंचनामे करून घ्या। हो सर। हो सर। हा, ओके। हो सर। हो सर। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या अवकाळी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे। सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून बियाणे, खते आणि शेती मशागतीसाठी आर्थिक गरज असते। अशा वेळी केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे। मागील काही महिन्यांपासून सतत बदलणारे हवामान, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी वर्ग आधीच त्रस्त झाला आहे। त्यात नव्या संकटामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।